सन्मान निधी योजनेची आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या थेट बँकेच्या खात्यात आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि यामुळे बहुतांश शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। बघा, आता पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकार देणार आहे ही तर बातमी आहेच, पण आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पण हे पैसे पूर्णपणे आता जमा होणार असून निधी आता पूर्णपणे वाटपाचे आदेश सरकारने दिलेले आहेत। तर चला आता हे पैसे आज येणार की उद्या येणार, नेमकी तारीख काय आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके नमो शेतकरी योजनेचे पीएम किसान योजनेचे पैसे कधी येणार आहेत आणि हे पैसे वाटप सरकार एकत्र 2 हप्त्याचे 4,000 देणार आहे की हे पैसे वेगवेगळ्या टप्प्यात देणार आहे, ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर चला आता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात थेट पैसे आता जमा होणार असून सर्वात मोठा दिलासा शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत आणि पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याची तयारी सरकारने केलेली आहे। बघा, या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे, स्पष्टपणे इथं आता माहिती देण्यात आलेली आहे की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत ही रक्कम आता जमा होईल। बघा, या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी आता ही आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता येणार आहेत। बघा, आता पैसे आज येणार की उद्या येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता, पण सरकारने आता डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये, त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता 2,000 रुपये असे हे 2 टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये ही पैशाची रक्कम आता दिली जाणार आहे। आणि एवढंच नाही तर काही जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे पण आता देऊन टाका असं सरकारने सांगितलेलं असून पुढच्या 2-3 दिवसाच्या आत 15 ते काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये अशी रक्कम थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती दिली जाणार आहे। म्हणजे हे पैसे आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत। बघा, या ठिकाणी आता आपण या व्हिडिओमध्ये नेमकी कोणकोणती माहिती आपण बघणार आहोत। आता तुम्हाला ती एकदा माहिती सांगतो आणि हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अशा त्या जिल्ह्यांची पण आपण यादी बघणार आहोत। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईची तर रक्कम तुमच्या खात्यात मिळेल, पण पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पण सर्वात आधी 4,000 रुपये हे तुमच्या बँकेच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। तर चला आता हे पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी होणार आहे आणि पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे। आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला। बघा, आता आलेली ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबरच आहे। बघा, या ठिकाणी जर पाहायला गेलं तर स्पष्टपणे काय सांगितलं आहे तर बघा, या ठिकाणी आता पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळणार। पुढे सांगितलं आहे सर्वात आधी 15 जिल्ह्यात पैसे येण्याची शक्यता, म्हणजे या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आणि नमो शेतकरी पीएम किसानचे तर येणारच आहेत। हे सर्व पैसे या 15 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होणार आहेत आणि त्यातले त्यात नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्त्याचे बघा 4,000 रुपये 2 टप्प्यामध्ये एका पाठोपाठ असे पैशाचे वितरण सरकार करणार आहे। म्हणजे नमो शेतकरीचा हप्ता मिळाला की लगेच पीएम किसानचा पण हप्ता काही क्षणामध्ये काही दिवसांच्या अंतरामध्ये लवकर तो पण दिला जाणार आहे। असे टोटल 4,000 रुपये ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। त्यानंतर पीक विमा नुकसान भरपाईचे राहिलेले पैसे शेतकऱ्यांना 15 ते 18,000 रुपये आता थेट त्यांच्या खात्यात दिले जाणार आहेत। म्हणजे इथं सांगितलं आहे की नमो शेतकरी पीएम किसानचे तर पैसे भेटणारच आहेत, पण शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईचे 18,000 रुपये, कोणाला 15,000 रुपये, कोणाला 13,000 रुपये अशी रक्कम सरकार देणार आहे आणि ही रक्कम या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप करणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या पण खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आज उद्या पूर्णपणे येऊन जातील, तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। पण बघा, कधीही पैसे तुमच्या अचानक तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत, पण ही सर्व रक्कम मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे करा। जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आणि केंद्र सरकारने सांगितलेली 2 कामे जर केली नाहीत तर तुमच्या खात्यात पीएम किसानच्या हप्त्याचे पैसे 2,000 रुपये येणार नाहीत, नमो शेतकरीचे पण 2,000 रुपये येणार नाहीत आणि पीक विमा पण तुम्हाला मिळणार नाही, सरकारने सांगितलं आहे।
जर पीक विमा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेच्या हप्त्याचे सर्व पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ही 2 कामे शेतकऱ्यांना करावी लागतील, म्हणजे तुमचं नाव यादीत येईल आणि तुम्हाला सर्व योजनेचे पैसे मिळतील। त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला सांगतो, कारण आता पेरणीची वेळ आहे। पेरणी करताना शेतकरी बांधवांनो आपला मोठा खर्च पेरणीसाठी होणारच आहे, त्यामुळे सरकार जी मदत देत आहे त्याचा पण काही ना काही आपल्याला फायदा होईल। यासाठी हे सर्व पैसे जर मिळवायचे असतील तर ही 2 कामे आता तुम्हाला करायची आहेत। मग आता कोणती 2 कामे तुम्हाला करायची आहेत ही माहिती मी तुम्हाला पुढे लगेच दाखवणार आहे, सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं थोडंसं काम बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। आणि जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाईचे तर पैसे भेटणार नाहीत, पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसानचा हप्ता हे 4,000 रुपये पण या योजनेचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायचे नाहीत। त्यामुळे ही गोष्ट लक्षात तुम्हाला आता घ्यावी लागणारच आहे। तर चला आता हे पैसे वाटप नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी केले जाणार आहे आणि कोणती 2 कामे करावी लागणार आहेत, आता संपूर्ण माहिती आपण राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत। आणि पैसे आज येणार की उद्या येणार ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आता लक्ष देऊन राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अखेर सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। बघा स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून आता एक चांगला निर्णय झालेला आहे। बघा आता सर्वात आधी या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा, नुकसान भरपाईचे 15 ते 18,000 रुपये, बघा 15 ते 18,000 रुपये रक्कम मिळणार। त्यानंतर 2,000 रुपये हे नमो शेतकरीचे, 2,000 रुपये PM किसानचे, असे 4,000 रुपये झाले 2 हप्त्याचे। अशी मोठी रक्कम आता बँकेच्या खात्यावरती येणार आहे। तर चला आता सर्वात आधी हे पैसे वाटप नेमकं सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये सरकार करणार आहे, आता त्या जिल्ह्यांची आपण या ठिकाणी यादी बघूया। जर त्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण खात्यात पीक विमा, नुकसान भरपाईचे पैसे येतील। आता शेतकरी बांधवांनो पेरणीची वेळ जवळ आलेली आहे, त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की शेतकऱ्यांना पेरणीला काहीतरी मदत होईल आणि शेतकरी पण नाराज राहणार नाहीत, कारण सरकारला आता या महिन्यात कर्जमाफी जूनमध्ये करायची आहे। कर्जमाफी करण्यापूर्वी सरकारकडून हा मोठा दिलासा पीक विमा, नुकसान भरपाईचा शेतकऱ्यांना मिळणार असून हे पैसे पूर्णपणे शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि एक मोठी आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही, त्यामुळे कुणीच काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। तर चला आता हे पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी ही रक्कम जमा होईल, आता त्या जिल्ह्यांची आपण यादी बघूया। तर बघा आलेल्या माहितीनुसार आता इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की आता पेरणीची वेळ आलेली आहे, शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार आहे। जून महिन्याची सुरुवात ही आपल्याला बघायला मिळत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पेरणीसाठी खूप खर्च होतो हे तर सर्वांना माहिती आहे। यामुळे सरकारने आता PM किसान, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकर देण्याचं ठरवलेलं आहे आणि PM किसान, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये खात्यात येणार आहेत। आणि त्यापूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा, नुकसान भरपाईचे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ते 18,000 रुपये, कोणाला 13,000 रुपये हे दिले जाणार आहेत। तर बघा आता हे सर्व पैसे कधी येणार आहेत आता हे आपण बघूयात। सर्वात आधी आपण काय करूयात, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे हे पैसे बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार देणार आहे। मग हे कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी मिळणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत ही माहिती सर्वात आधी बघूयात। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये हे नेमके कधी वाटप होणार आहेत ही पण माहिती मी तुम्हाला पुढे दाखवतो। आणि कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या खात्यात हे योजनेचे पैसे येतील ती पण माहिती सांगतो, कारण की जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाहीत तर PM किसानचे आणि नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत आणि पीक विमा, नुकसान भरपाई पण मिळणार नाही। जर ही 2 कामे केली तर सर्व योजनेचे पैसे सर्वात आधी तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पूर्णपणे जमा होतील। तर चला शेतकरी बांधवांनो सर्वात आधी आपण पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार देणार आहे ही बातमी बघूयात। त्यानंतर नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे आज येणार की उद्या येणार ती पण बातमी आपण लगेच बघूयात। यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर बघा आता सर्वात आधी आपण या ठिकाणी पीक विमा, नुकसान भरपाईच्या पैशाबाबतचे अपडेट बघत आहोत, बातमी बघत आहोत। त्यानंतर आपण PM किसान, नमो शेतकरीचे पैसे कधी मिळणार ते पण बघणारच आहोत। लक्ष देऊन तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, 2-3 मिनिटाचा आता व्हिडिओ राहिलेला आहे। बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला दाखवत आहे। बघा आलेल्या माहितीनुसार यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा। नागपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी असतील, ज्यांनी तूर पेरले असेल तूर उत्पादक शेतकरी असतील, त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील,
जिल्ह्यातील या तिन्ही पिकासाठी भरपाई जाहीर करण्यात आलेल्या असून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। यामध्ये आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे धान पिकासाठी 2286 शेतकऱ्यांना 1,01,00,000 रुपये, तूर पिकासाठी 3,168 शेतकऱ्यांना 5,17,00,000 रुपये त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत। त्यानंतर सोयाबीन पिकासाठी 1,548 शेतकऱ्यांना 9,33,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। एकूण 7,002 शेतकऱ्यांना 7,12,00,000 रुपयांची मदत जाहीर झालेली असून त्यातील 7,07,07,00,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आणि राहिलेली लाख रुपयांची रक्कम पण आता ही लवकरच जमा होणार आहे। कोणाला 20,000 रुपये भेटले, कोणाला 15,000 रुपये, कोणाला 10,000 रुपये, कोणाला 8,000 रुपये, तर कोणाला 25,000 रुपये पण रक्कम सरकारने दिलेली आहे आणि आता नागपूर जिल्ह्यात वाटप झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अजून हे पैसे पीक विमा नुकसान भरपाईचे दिले जाणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका आणि याच जिल्ह्यात नमो शेतकरीचे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये, टोटल 4,000 रुपये पण सर्वात आधी जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज नाही। तर चला आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये सरकार पैसे वाटप सुरू करत आहे, आता पुढच्या जिल्ह्यांची पण या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करत आहोत। तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे या ठिकाणी तुम्हाला मी सांगण्याचं काम करत आहे। यामध्ये नांदेड जिल्हा बघा, आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 800 कोटींपेक्षा अधिकची रक्कम वाटपाला सुरुवात केलेली असून बरीच रक्कम जमा झालेली आहे। राहिलेली रक्कम पण आता पुढच्या 2-4 दिवसाच्या आत जमा होईल, कारण की याही ठिकाणचे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। पीक विमा नुकसान भरपाईचे कोणाला 15,000 रुपये तर कोणाला 20,000 रुपये अशी रक्कम याही ठिकाणी आता शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि पूर्ण पैसे आता हे वाटप सुरू केलेलं आहे। त्यामुळे पैसे आले नसतील तरी काळजी करू नका, आज उद्या हे पैसे पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील। पण बघा, सरकारने सांगितलेली 2 कामे केली तरच तुम्हाला PM किसानचा हप्ता, नमो शेतकरीचा हप्ता, पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। जर सरकारने सांगितलेली 2 कामे केली नसतील तर पैसे मिळणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या, वारंवार तुम्हाला सांगत आहे। मग चला, आता कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून आता सर्वात आधी PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्याला मिळतील, ही माहिती तुम्हाला सांगतो। आणि नेमके नमो शेतकरी योजनेचे पैसे, PM किसान योजनेचे पैसे कधी येणार आहेत, पैसे वाटपाला सरकार नेमकी कधी सुरुवात करणार आहे, ही पण माहिती आता तुम्हाला लगेच दाखवणार आहे। यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा। तर बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार PM किसान योजनेबाबत आणि नमो शेतकरी योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता हे पैसे सर्वात आधी वाटप होणार आहेत, तो म्हणजे एक धाराशिव जिल्हा आहे। आता बघा, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो पूर्ण पैसे तुम्हाला मिळणार आहेत। धाराशिवमधील शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे। धाराशिवमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता नमो शेतकरीचे 2,000 रुपये, PM किसानचे दुसऱ्या टप्प्यात 2,000 रुपये असे टोटल शेतकऱ्यांच्या खात्यात प्लस 4,000 रुपये ही रक्कम देण्यात येणार असून शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहेत। त्यामुळे काळजी करायची नाही किंवा चिंता करायची गरज पडणार नाही। ऐन पेरणीमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारकडून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। बघा, आता 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये थेट DBTच्या अंतर्गत पूर्णपणे वाटपाची घोषणा सरकारने करताच शेतकरी आता चांगले खुश झालेले आहेत आणि एक मोठा दिलासा, आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे असं पण आपण म्हणू शकतो। आणि याच धाराशिव जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना आता 300 कोटींपेक्षा अधिकचा पीक विमा मंजूर केलेला असून त्याचे पण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजे खूप मोठी रक्कम धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार असून पेरणीसाठी मोठा फायदा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे कोणीच काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। तर चला, आता हे पैसे नेमके कधी मिळणार आहेत आणि कोणती 2 कामे करावी लागतील, नमो शेतकरी योजना आणि PM किसानचे पैसे आता वाटप केले जाणार असल्याची माहिती आलेली असून ही कधी मिळणार आहे त्याची माहिती आहे का ती आपण बघू। बघा, आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन 1 मिनिटाचा तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। बघा, आलेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे, PM किसानच्या हप्त्याचे असे टोटल 2 हप्त्याचे 4,000 रुपये 2 टप्प्यात हे शेतकऱ्यांना आता दिले जाणार आहेत आणि याची एक तारीख पण आता आपल्याला बघायला मिळत आहे का, तर त्याचं उत्तर काय आहे ते पण तुम्हाला देतो। तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आणि PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे हे आता काही फक्त या 15 जिल्ह्यातच सर्वात आधी मिळणार आहेत असं नाही, तर 15 जिल्ह्यामध्ये का सांगितलं
तर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी सर्वात आधी येऊ शकतात अशी एक माहिती आहे. पण बघा आता आलेल्या माहितीनुसार नमोद शेतकरी आणि PM किसान योजनेचे 2 हप्त्याचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 10 जून ते 15 जूनच्या आसपासपर्यंत ही रक्कम दिली जाऊ शकते अशी माहिती मिळत आहे. आणि या आसपास पीक विमा नुकसान भरपाईचे पण बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळतील. त्यामुळे काळजी करू नका. आता याच जून महिन्यामध्ये 15 तारखेपर्यंत कधी पण हप्त्याचे पैसे येऊ शकतात असा एक अंदाज आहे. कारण आता पेरणीमुळे सरकार निर्णय घेऊ शकतं अशी पण माहिती समोर येऊ लागलेली आहे. तर अशा पद्धतीची अपडेट होती. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना लवकर याच चॅनलवरती मिळत असते. धन्यवाद.